मी कसं माहितीये, टोप्या हवेत उडवल्यात. हं. आता ज्याला त्या फिट करून घ्यायच्या आहेत, त्याने त्या बरोबर डोक्यात घातलेल्या आहेत. म्हणजे जे रॅपिड फायरमध्ये हां. कंपॅरिझन करतात, म्हणजे हा मूर्तिकार की हा हं. मूर्तिकार मध्ये चूज करत आपण ते विनर होतो. असं कोणी विनर वगैरे काही मला ते खूप हसायला येतं. कारण आता बघितलंच असेल यावर्षी. कारण जेव्हा एखादा चेहरा चेंज होतो, तेव्हा सगळंच हलूनच बरोबर. जातं विश्व. हं. पण ह्या आजकालच्या मुलांना तेवढीही माहिती नाही. म्हणजे तुम्ही एक कॉन्ट्रोव्हर्सी आणि काही ते कंटेंट एक 5-10 मिनिटं तुमची वाढावीत, म्हणून जे तुम्ही रॅपिड फायर घेता, तर त्याला काही एक अर्थ नाहीये. काही मूर्तिकार असे आहेत ना, की तोंडावर त्यांच्या गोड असतं, पण आतून एखाद्याचा गणपती बघितला ना, का दाटोट चावतात, की कधी त्या गणपतीला काय होईल, ही इच्छा चुकीची बाळगणारे मूर्तिकार आजही आपल्यात आहेत. समोरच्याला कळतच नाहीये, तू देच म्हणजे दे. म्हणजे तुझ्या वडिलांनी दिले तूही दे. हे नाही 15 दिवस ट्रॉलीचा जॉब, 15 दिवस आधी ट्रॉली आणून देणार, तर मी काय करणार त्याच्यामध्ये? दुसऱ्यांच्या फिनिश झालेल्या गणपतीच्या ट्रॉल्या मी हलवलेल्या आहेत आणि मग ती ट्रॉली मागून काम केलं. मग तुम्हाला विजय खातूंसारखं डोकं असलेला माणूस म्हणजे अरुण दत्ते. तुम्ही लोकांना, भक्तांना मॅनिप्युलेट नाही करू शकत. जेव्हा तुम्ही लोकांना मॅनिप्युलेट करायला जाता, नवा रूप, नवा चेहरा, हे मॅनिप्युलेशन आहे आणि परत तुम्हाला जुन्याची झलक दाखवायची असते. तुम्ही लोकांना उल्लू नाही बनवू शकत. पण मग एकदा मीही सोडलं, तुम्हीही गेला दुसरीकडे, मग तुम्हाला पुन्हा त्या कुरघोड्या का करायच्या आहेत? कॉपी करायची नाही आणि ह्यावनी तर कोणी कॉपी केली? तुम्ही करताय. ते तर ओरिजिनल घेऊन गेले. म्हणजे म्हणतात ना, माझा विठ्ठलाशी वाद नाही, विठ्ठलाच्या बडव्यांशी आहे, जे आजूबाजूला असतात. आता अजून एक प्रश्न हा थोडा पर्सनल लेव्हलवर आमच्या हां. जाते. स्टुडिओ विजय खातू YouTube चॅनलही तुम्ही चालू केलंय. हां. आमच्या फोटोवर पाय कशाला त्याच्यावर तुम्ही पॉडकास्ट पण तुमचे सुरू केलेत. हां, हां, हे हां. कसं काय सुचलं मग तुम्हाला? माझा मित्र आहे, म्हणजे जो मीडियामध्ये काम करतो. बरीच वर्ष त्याचं होतं, की YouTube चॅनल स्टुडिओचं असलं पाहिजे, असं. तर मग हिमेश जोशी कॉन्टॅक्टमध्ये होताच आणि त्याची इच्छा होती. मी म्हटलं, "चल आपण करूया काही ना काहीतरी." पण ते असं जे आहे नॅचरली तेच. हं. जे काही पुढे भाद्रपद असेल किंवा माघी असेल, तर त्या रिलेटेडच जे काही आपण टाकू YouTubeवर कामाचं किंवा काय रील्स किंवा शॉर्ट्स किंवा व्हिडिओज हेच. पण ते अजून त्याची बांधणी अजून तशी प्रॉपर झालेली नाहीये आणि तेवढं मला फारसं त्याच्यात डीपली लक्ष द्यायला तितका वेळ नाही. मी ते हं. हिमेशच्या अंगावर टाकलेलं आहे. तो जसा तो चॅनल चालवेल तर त्याप्रमाणे. आता पण आम्ही बघतो आता तुमचं आलं, आकाश दादाचं आलं. हां, आता हां. ते असं होतं की पुढे सगळे मूर्तिकारांचं पुढे तर असं होणार मूर्तिकार तिथे बसतात आणि पेज वाढले नाही, एवढं. आता कसं माघी आणि ह्याच्यामध्ये हं, थोडा अजून वेळ आहे. हं. मग त्यामध्ये थोडंसं मूर्तिकार हे करू हो. शकतात आणि माघी नंतर भाद्रपदासाठी देखील वेळ आहे. पण एक बरं की मूर्तिकार तेवढे आता सोशल मीडियावर ॲक्टिव्हही राहिले त्या ह्याच्याने. हो, त्या निमित्ताने. आणि खूप काही आपल्या मनातल्या गोष्टी आपण बोलू बोलू शकतो शकतो. तिथे. हां, तोच पॉडकास्ट ना आम्ही अख्खा बघितला. हां, त्याच्यामधलं एक मला फक्त कळालं नाही. हिरा आणि पितळ. ते हां. पितळ नेमकं कोणाला बोलला? तो बघ, टोंबा. ज्यांना बोलले त्यांना ते कळालेलं आहे. तुम्हाला असं नाही वाटत बाकीच्यांनाही कळालं? नाही, नाही. बघ कसं कारण मी पण असतं. ते शेअर केलेलं ना, मी हां, बोललेलो, की मी हा प्रश्न विचारणार. हां, हां. मी कसं माहितीये, टोप्या हवेत उडवल्यात. हं. आता ज्याला त्या फिट करून घ्यायच्या आहेत, त्याने त्या बरोबर डोक्यात घातलेल्या आहेत. असं आहे. त्यामुळे ज्यांना लागायचं इंजेक्शन ते लागलेलं आहे. तर ते काही पॉडकास्टमध्ये आपण असंही ऐकलंय, की कंपॅरिझन होतं. म्हणजे एक साइडला एक जुने मूर्तिकार, एक साइडला नवीन मूर्तिकार. जसं तुम्ही आता बोललातही. हां, तर मला एक सांगा, की त्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही कसं आता तुम्ही थोडंसं ते तुम्हालाही ते नाहीच पटलेलं. हां, हां. म्हणजे ते रॅपिड फायरमध्ये हां. कंपॅरिझन करतात. म्हणजे हा मूर्तिकार की हा हं, मूर्तिकार मध्ये चूज करत आपण ते हं. विनर होतो. असं कोणी विनर वगैरे काही मला ते खूप हसायला येतं. कारण का प्रत्येकाची मूर्ती बनवण्याची पद्धत, ठेवण आणि त्यांचा एक फॅन बेस, त्यांचा एक वर्ग वेगळा आहे. हं, त्याला तुम्ही डायव्हर्ट नाही करू शकत. कारण आता बघितलंच असेल यावर्षी. कारण जेव्हा एखादा चेहरा चेंज होतो, तेव्हा सगळंच हलूनच बरोबर. जातं विश्व, हं, असं आहे. तर त्यामुळे प्रत्येकाचा फॅन बेस हं. ठरलेला आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या मूर्तिकारांची कामं आवडतात आणि जेव्हा आपण हे कंपॅरिझन करतो, तेव्हा आपण हे का आजकालची मुलं विसरतात, की ते दिग्गज आहेत. आम्हाला आमच्यामध्येच तुम्ही भिडवा ना आम्हाला. म्हणजे जे माझ्या एजचे हं. आहेत किंवा आमचे यंग पिढी जी आहे, त्यांच्यातच तुम्ही कॉम्पिटिशन लावा. त्याच्यात काही फरक नाही पडत आहे कोण विनर आणि कोण काय. असं काही नाही. पण जे दिग्गज आहेत त्यांना तुम्ही आमच्यात घेऊ नका. कारण त्यांनी तो काळ गाजवलाय, अजूनही गाजवत आहेत. मग त्याच्यामध्ये राजन झाड आहेत, निलेश गावडे आहेत, खातू आमचा परिवार आहे, सारंग बंधू आहेत, सुर्वे आहेत.
त्यानंतर माटावकर आहेत, बागवे आहेत, बागवे बंधू आहेत आणि असे बरेच म्हणजे सतीश काका आहेत, इवन राजू शिंदे आहेत. असे बरेच जण आहेत की ज्यांना तुम्ही कंपॅरिझनमध्ये टाकू नका, असं मला म्हणायचंय. कारण का तो एक वेगळा काळ आहे. आता तुला हा प्रश्न पडला कारण का तुलाही त्या मूर्तिकारांची जुन्या माहिती आहे. पण ह्या आजकालच्या मुलांना तेवढीही माहिती नाही. म्हणजे तुम्ही एक कॉन्ट्रोव्हर्सी आणि काही ते कंटेंट एक 5-10 मिनिटं तुमची वाढावीत म्हणून जे तुम्ही रॅपिड फायर घेता तर त्याला काहीही अर्थ नाहीये. तुम्ही अननेसेसरी ते करताय. म्हणजे तुम्ही ह्या बिझनेसची किंवा ह्या उत्सवाची, ह्या मूर्तिकारांची आधी डीपली माहिती घ्या पूर्णतः. कोण कधीपासून आणि मग ते जिव्हारी लागतं जेव्हा अशा दिग्गजांना आपल्यासोबत कंपेअर केलं जातं. म्हणजे माझ्याही नावासोबत कंपेअर केलेलं झाड काकानं कुठल्या तरी पॉडकास्टची रील मी पाहिली. मला खूप वाईट वाटलं. मी खूप लहान आहे म्हणजे मला तर मी काहीच नाहीये त्यांच्यापुढे. ती व्यक्ती दिग्गज आहे ह्या क्षेत्रातली. माझ्या वडिलांसोबतचे आहेत हे सगळे कलाकार आणि आपण काय आपल्याला का कंपेअर करावं? म्हणजे मला त्या गोष्टीचा बिलकुल तुमचं आनंद असं नाही कधी झाला. त्याच्यावर काही बोलणं झालं का की नाही, असं पण नाही. मी फार कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये नाही. कारण का माझा त्यांनी बाहेर असा पिक्चर आहे, की मी खूप अग्रेसिव्ह आहे किंवा मी असं म्हणजे हे करते, भांडते वगैरे असं काही. असं काही ते त्यांचे क्रिएटेड असेल डोक्यामध्ये किंवा कोणी टाकलंही असेल. सो मी त्या फंदातच पडत नाही आणि तेवढे काही माझ्याशी कोण बोलायला फारसे येत नाही. हां, बाहेरून मला निरोप असतात, की ताईचा पॉडकास्ट घ्यायचा आहे किंवा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. पण अर्ध्यापेक्षा जास्त लोकं तर घाबरतातच. म्हणजे ते अननेसेसरी वाटतं मला. असं आहे. पण हा जो प्रश्न आहे ना, हा कुठेतरी लोकांनी थोडा समजून घ्यावा, की पॉडकास्टमध्ये कंपॅरिझन करताना थोडासा विचार करा. पण आता मी जसं आता तुम्हालाही बोललेलो की तुम्ही तिघं हां, त्या इथे होते म्हणजे ते जे काय तिघांची पद्धतच सगळी सगळी वेगवेगळी वेगळी होती. म्हणजे अगदी ते पूर्वीचं तर ते हे होतं ना आपण ते सुतळी बांधून हो, हो, जॉईनिंगला हो, हो, लावायचो हो. ते आणि आत्ताचं भरपूर सगळंच फरक आहे. मला एक सगळं नाही आता काही मी जुने मूर्तिकारांचेच हे घेतो हां. त्यांच्याकडे असं काय शिकण्यासारखं होतं ते सांगा ना. खूप काही त्यांच्यामध्ये ना एकत्रित मी म्हणते ना, कॉम्पिटिशन होतं. पण ते हेल्दी हेल्दी कॉम्पिटिशन होतं. कॉम्पिटिशन इथे ना कुठेही जेलसी नव्हती, ईर्ष्या नव्हती आणि हां, थोडंफार म्हणजे काय असतं ना ते बिझनेसमध्ये असतं, पण ते खूप नगण्य होतं. काय असं म्हणशील खूप मोठ्या लेव्हलला घाणेरडं पॉलिटिक्स खेळलं जाते असं काही नाही. म्हणजे खूप छान खेळीमेळीने ही लोकं राहिलेली आहेत आणि एकमेकांचे विचार त्यांनी खूप छान शेअर केलेले आहेत आणि प्रत्येकाचं काम प्रत्येकाने अप्रिशिएट केलेलं आहे. ही एक त्यांच्यात दानत होती. आता आपल्यामध्ये काही मूर्तिकार असे आहेत ना, की तोंडावर त्यांच्या गोड असतं, पण आतून एखाद्याचा गणपती बघितला ना का दाटोट चावतात, की कधी त्या गणपतीला काय होईल ही इच्छा चुकीची बाळगणारे मूर्तिकार आजही आपल्यात आहेत. त्यांचा चेहरा बऱ्याच लोकांच्या समोर आलेला आहे, पण काही जणांचा यायचा बाकी आहे. म्हणजे बाहेरून अगदी निस्तेज आणि असं म्हणजे म्हणतात ना गोड निरागस दाखवायचं आणि आतून आपण खूप जेलसीने भरून जायचं एखादं काम बघून. तर अशी आहेत आणि असे लोकं खूप काड्याही करतात. पॉलिटिक्सही खेळतात. पण आता आम्ही त्याच्यामध्ये मुरून बाहेर पडलोय. माहिती आहे हे सगळं घडणार आहे. एखाद्यामध्ये खोडी आहेच ही. ही काही सुटणारी नाहीये. मग त्याचाही बंदोबस्त करतो आपण आणि आपल्याकडे ऑप्शन आपण तयारच ठेवतो. तर हे असे जे घाणेरडे पॉलिटिक्स वगैरे होतं ना, हे पूर्वीच्या मूर्तिकारांमध्ये नव्हतं. त्यामुळे ती संघटना आपली बृहन्मुंबईची स्थापन झालेली. काय बऱ्याच गोष्टी खूप छान एकत्रितरित्या पी-ओ-पीचे प्रश्न त्यावेळेला फारसे असे म्हणजे डोक्यावर नव्हते. छान त्यांनी काळ गाजवला आणि शांततेत मी तर म्हणते खूप त्यांचा काळ खूप छान होता. आता हे जे आमच्या पिढीवरती आलेलं आहे ना, हे म्हणजे खूप मोठं स्ट्रगल वाटतं. म्हणजे हे जे सततचे पी-ओ-पीचे प्रश्न आणि जागेचे प्रश्न आणि मग बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मंडळांनाही आपण काही बोलू शकत नाही, की तुम्ही इतकी कॉस्ट वाढवा. कारण मी बऱ्याच गोष्टी ऐकून आहे, की खूप लाखांमध्ये मूर्तिकारांना अमाउंट एक्स्पेक्ट असते. पण तसं प्रत्येक मंडळ ते देऊ शकत नाही. आपण रिअलाईज केलं पाहिजे आपण कुठल्यातरी फॅन्टसी वर्ल्डमध्ये नाही आहोत. आपण उत्सवाचा एक भाग आहोत. त्याच्यामुळे बिझनेस तर इथे बघायचा आहे, पण 100% बिझनेस मूर्तिकाराने देखील बघू नये. कारण तुम्ही जसं मंडळ सार्वजनिकरित्या उत्सवाला आणि लोकांना देणं लागतं. देतात ना काहीतरी उत्सवाच्या निमित्ताने शिबिरं हे ते त्यांच्याकडनं सतत समाजोपयोगी कार्यक्रम होत असतात, भक्तिमय कार्यक्रम होत असतात.
असं प्रत्येक जण त्याच्यामध्ये सहभाग घेतो तसं मूर्तिकाराचंही असावं. म्हणजे अगदीच तुम्ही लुटून घेऊ नये मंडळासाठी, पण थोडंसं मंडळाचं बजेट समजून सुद्धा छान मनापासून काम करावं. सगळ्याच गोष्टी पैशात 56 लाख आणि 1 करोडमध्ये मोजण्यात काही पॉईंट नाही. कारण का शेवटी सगळ्यांचं ते बजेट नाही. कारण एखादाच माणूस असा निघू शकतो 10 मधला, की जो तुम्हाला खूप हायेस्ट कॉस्ट देईल, पण सगळेच देऊ शकणार नाहीत. कारण प्रत्येकजण इथे उत्सवासाठी आहे. स्पेशली लालबाग परळ मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे वर्गणी कशी काढली जाते, स्पॉन्सरशिप कशी केली जाते. तर ही तुमच्या कलेला नक्कीच किंमत आहे. नक्कीच दाद दिली पाहिजे, किंमत आहे. पण शेवटी आपण ही कला आपल्या उत्सवासाठी, आपल्या बाप्पासाठी सादर करतो हे विसरू नये. म्हणजे मलाही कधी-कधी कठीण जायचं जेव्हा मी खूप कमी कॉस्टिंगमध्ये मूर्त्या घ्यायचे. तो पॉइंट पटतो मला. पण एकदम आपण अगदी स्वर्गात आहोत आणि त्या किमती घ्यायच्या हे मला पटत नाही. हां, तुमचं थोडंसं त्याच्यातनं मूर्त्याचं काम निघेल, तुमची जागा वगैरे सगळं निघून थोडंफार प्रॉफिट तुम्हाला समाधानापुरतं येईल इतकं करावं. पण काही-काही वेळेला असं पण असतं म्हणजे आता हे बोलतोय आता एक बॅकअपचं पण हे असतं. तर काही-काही वेळेला तो बॅकअप आपल्याला समजा महाग पडला आणि बजेटच आपला कमी असेल तर? नाही घ्यायची ती मूर्ती. म्हणून तर मी सोडलं ना ते मंडळ. मूर्तीच नाही, किती सहन करणार? एक लिमिट आहे. हं. समोरच्याला कळतच नाहीये. तू देच म्हणजे दे. म्हणजे तुझ्या वडिलांनी दिले तूही देस. या अशांना मी झुकणारी नाही बिलकुल. मग मी डायरेक्ट सोडूनच देते तो विषय. कारण माझं बजेटच नाही बसत आहे. मग मी तुम्हाला चांगलं काम काढून देण्यासाठी मी दुसऱ्यांना खड्ड्यात टाकतेय. म्हणजे काय होतं माझी ती सायकलच बिघडते इकॉनॉमीची. मग ते हा मूर्खपणा ठरतो ना, की एखाद्यानं आपल्या फर्मशी जोडून राहावं. म्हणून आपण अक्षरशः आपण लुटले जातोय. मी स्पष्ट सांगेन, की हे आपण लुटले जातोय आणि लुटून घेतोय दिसतंय आपल्याला. बोलू शकत नाही. का तर आपल्या तोंडावर पट्टी मारली जाते लेगसीची, वारसा. बाई तुझ्या वडिलांनी केलं तुलाही हेच करायचं. माझा तो स्वभाव नाही. मला असं वाटत होतं खूप आधी सोडणं आवश्यक होतं, जे मी केलं नाही. ती माझी चूक झाली. जसं मी मागच्या पॉडकास्टमध्येही म्हटलं. तर आता मी खूप फ्रीडममध्ये आणि समाधानी बघ ना तारदेवचा राजा कसा झाला. आणि हे मी 24लाच ठरवलेलं, की हे मी डिसिजन घेणार आहे. त्या माइंडसेटनेच कांदिवली श्री एकदम खूप म्हणजे मी मला मानसिकरित्या मी ना फ्री झाले. जेव्हा मी हा डिसिजन 24 मध्येच घेतलेला, की नेक्स्ट इयर मला काही हे करायचंच आहे म्हणून सोडूनच द्यायचंय. त्यामुळे मी माइंडने पूर्णतः फ्री झाले. आणि तसंच जेव्हा मानसिकरित्या मूर्तिकार फ्री होतो ना, फ्रीडम मिळतं. आता बाई बिंदास आपण. कारण एक प्रेशर असतं. मग ते कंपॅरिझन होते. ह्यांना असं दिलं, अरे आम्हाला नाही तसं दिलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही 17 ठिकाणी मूर्तिकारांकडे जाऊन बसताय पण. मग तुमचीच माझ्याशी एकी नाही, एकनिष्ठता नाही. मग तुम्ही माझ्याकडनं का अपेक्षा मग करताय? ते तुम्हाला कळतं का की ते दुसऱ्या ठिकाणी पण जाणार आहे? अगदी आणि असं थोडी आहे मी वेगळी आहे. त्यांना असं वाटत असेल मी वेगळी. आज हर एक मूर्तिकार 2-4 मूर्तिकार सोडले तर हर एक मूर्तिकार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ऑफकोर्स आपलं व्यवस्थित वागणं आहे, व्यवस्थित बोलणं आहे म्हटल्यानंतर सगळेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणि प्रत्येकाचं कोणा ना कोणाशी कनेक्शन आहे. प्रत्येक माणसं हर एक कारखान्यामध्ये जातात, काम करतात. तिथनं सगळ्या ह्या बातम्या इझिली येतात. मग अशा वेळेला मी का तुम्हाला का मी हे करू? म्हणजे तुमच्याकडनं कौतुकाची अपेक्षा तर नाहीच आहे. त्याच्यानंतर पैशाच्या बजेटमध्ये तुम्ही नाही मलाच खिशातनं लाख, सव्वा लाख घालायचे आहेत. आणि त्यातून परत तुम्हाला परत तेच इथे कोपराला हे नाही, फिनिशिंग नाही, हे नाही. 15 दिवस ट्रॉलीचा जॉब, 15 दिवस आधी ट्रॉली आणून देणार. तर मी काय करणार त्याच्यामध्ये? दुसऱ्यांच्या फिनिश झालेल्या गणपतीच्या ट्रॉल्या मी हलवलेल्या आहेत. आणि मग ती ट्रॉली मागून काम केलं. मग तुम्हाला वेळ नाही द्यायचा आहे, तुम्हाला पैसाही नाही द्यायचा आहे, तुम्हाला मूर्तिकाराला रिस्पेक्टही नाही द्यायचा आहे. मग मी तेच म्हटलं ना, हे कोण माझे जावई नाहीत. मी माझ्या खिशातले पैसे टाकून त्यांना देऊ. कोण आहेत हे? कोण नाही. सर्वसामान्य मंडळांसारखी तुम्ही माझे मंडळ आहात. मी त्यांना त्याच कॅटेगरीमध्ये ठेवणार आणि त्याच हिशोबाने मी बाकीच्या मंडळांबाबतीत जे निर्णय घेते, तेच मी ह्यांच्या बाबतीतही घेतले. कारण कदाचित मी माझा बिझनेसची बांधणी करते. लोकांना वाटतं ना, अरे साहेबांच्या वेळेला एवढे गणपती होती, हिने असं केलं, कमी केलं. नाही. ती त्यांची पद्धत होती, माझी पद्धत आहे. मध्ये खूप काही घटना घडल्या, कारखान्याला आग लागली, कोविड आला, खूप काही प्रसंग खूप मोठे झाले. प्रत्येकाच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट पडलेला आहे. मंडळांच्या सुद्धा बजेटवरती इम्पॅक्ट पडलेला आहे. असं असताना मी माझ्या बिझनेसची बांधणी करते. मी सोडत नाहीये ते.
त्यामुळे पुढे जाऊन मलाही मोठी झेप घ्यायची आहे, मला सुद्धा इकॉनॉमी बघायची. कारण आपण सतत जर दरवर्षी खड्ड्यात जातोय, 28 लाखाला जातोय, पुढच्या वर्षी 15 लाखाला जातोय, 40 लाखापर्यंत आपण रेशो नेलेला आहे, माती कामवाल्यांचे पैसे आपण अडकवतोय, मग पुढे आपल्याला उभं कोण राहणार नाही, लिखाईवाले आपले पळून चाललेले आहेत. अशा काही घटना मला माझ्या कारखान्यात घडू नाही द्यायच्या. मग आपण लंबी रेस का घोडा नाही होऊ शकत. त्यामुळे थोडं खा, कमी खा आणि योग्य वेळेला ते जे साठवलेलं असतं ते भांडवल पुढे जाऊन आपण वापरू शकतो. कारण आपल्याला ह्या धंद्यामध्ये टिकायचं, हेच माझंही सांगणं आहे. बाकी मूर्तिकारांना पण खूप काही अंगावर जॉब घेऊ नका, ज्याचे तुम्हाला हिशोब लावता येईल इतकीच क्वांटिटी घ्या. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला जागेचे किंवा सगळे गणित बसतील. हे माझं गणित आहे आणि जे मी अनुभवले आणि ज्याचे रिझल्ट देखील मला तरी चांगले आलेले आहेत. बाकीच्यांचं मला नाही माहिती. एक्झाम्पल म्हणूनच बोलतो. आता परेल हां. वर्कशॉप आहे आणि गणसंकुलचं आपण एक उदाहरण घेऊया. हां. दोन्हीमध्ये बोलतात ना, एक गाळ्याची किंमत आहे त्याही वेगवेगळ्या होतात. आता परेल वर्कशॉपमध्ये कंपॅरेटिव्हली एक थोडी जास्तच होते ॲज कम्पेअर टू दॅट. मग त्याच्यानंतर एक फायनल मूर्ती ज्यावेळेला ती होते, त्याची साधारण एक 12 फुटाची मूर्तीची कॉस्टिंग कितपर्यंत जात असेल? बघ, कमीत कमी ना सिंपल गणपती असेल, म्हणजे कॅरेक्टर वगैरे काही नाही आणि मागे फायबरची प्रभावळ असेल, तर मूर्तिकाराला कमीत कमी तुम्ही बजेट 2.5 पावणे 3चं तरी कमीत कमी बजेट दिलं पाहिजे. सिंपल म्हणजे तू पकड ना धारावीचा महाराजा, हम्म. तशी जर मूर्ती असेल तर तुम्हाला कमीत कमी 2.5 लाख दिले आणि पाहिजे. तोच बकरी अड्ड्याला असेल तर सेम आहे रे, फारसं त्याच्यात काही फरक नाहीये. परेल असलं तरी लालबाग परळमध्ये कुठलीही जागा, बकरी अड्डा पण तेवढंच आहे. कारण शेवटी जमीन जरी घेतली, बऱ्याच जण आता जे नवीन आहेत तर म्हणजे असं होतं ना की परेल वर्कशॉप मधून गेलो तरच आम्ही हिट होऊ. असं काही म्हणून मी नाही, विचारलं. असं काही नाही. ताडदेव कुठून परेलमधून निघाला? ताडदेव बाहेरनच निघाला, तावडीपाड्यातनच निघाला आणि श्री पण कांदिवलीला बनतो. हिट होण्यासाठी ना फक्त जागा हा फॅक्टर नाहीये, तुम्ही जागे असणं हा फॅक्टर आहे. तुम्हाला डिसिप्लिन लागलं पाहिजे. हे खूप मला 22 नंतर ह्या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवल्या, की ह्याच्यामध्ये आपण कंटिन्यू ते काही असतात जण मोबाईल कंटिन्यू असतो, मग ते त्या सुरुवातीला त्यांचं गणित तिथेच गडबडतं. मग ते नाही व्हायला पाहिजे. मी अरुणला ह्यासाठी मानते, तो पहिल्या दिवसापासनं 24 तासातले 22 तास तो काम करतो आणि असं नाही, त्याने मॅनेजमेंट पण माणसांची खूप छान ठेवलेली आहे. त्यामुळे आज मी तो आत्ताच्या घडीतला ना विजय खातूंसारखं डोकं असलेला माणूस म्हणजे अरुण दत्ते. कारण का त्याने गणपती जास्त केले, परेलमध्ये केले आणि त्याचं नावही झालं, खूप सक्सेसफुली केलं त्याने. त्याचा पॅटर्न म्हणजे विजय खातू म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांकडेच शिष्य म्हणून घेण्यासाठी विजय खातूंचा चेहरा आणि तीच लकअप पाहिजे किंवा तेच आर्टिस्टिक डोळे आणि हे पाहिजे, गरज नाहीये त्या गोष्टीची. त्याने त्याचा वेगळेपणा ठेवून इतकी क्वांटिटी करणं कमी कारागिरांमध्ये आणि सक्सेसफुली ते गणपती न रखडवता काढणं आणि इतका रिस्की जॉब करणं. तो माणूस अगदी सुरुवातीपासून त्याने ओव्हरटाईम चालू केलं होतं आणि डिसिप्लिनने काम केलं होतं त्याने, खूप छान. त्याने खरं म्हणायला गेलं तर खूप मूर्तिकारांनी हे ओळखलेलं आहे की डिसिप्लिन आणि आळस ह्या गोष्टी, आळस झटकला पाहिजे आणि डिसिप्लिन आपल्या आयुष्यात आलं पाहिजे. तर मूर्त्या खूप छान होतात, सक्सेसफुल होतात. हे रिअलायझेशन आहे आफ्टर 22. आणि जे काही काम आपण देतो, उभे गणपती असतील, बसलेले असतील, मग त्यामध्ये तुमची जबाबदारी 100% आहे. मंडळांची तर आहेच, पण ते नंतर, पण त्याआधी तुमची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ना ऑलरेडी कुठून जाणार आहेत, कसे जाणार आहेत, ब्रिज काय, रस्ते काय, सगळं माहिती आहे. हे माझे वडील करायचे, ब्रिज वगैरे सगळं बघून यायचे त्यावेळेला. तर आपण हेही एक्सक्यूज नाही देऊ शकत मंडळांना. तो दोष म्हणजे काही बाबतीत बनवताना मूर्तिकाराचाच असू शकतो. म्हणजे खूप गोष्टी या शिकण्यासारख्या आहेत आणि अरुणला ह्यासाठी मी मानते. अरुण असेल, शेवाळे असेल, असे जे नवोदित मूर्तिकार आहेत, दिग्गज तर आपले आहेतच, पण हे स्पेशली मिसाळ, त्यांच्यात डिसिप्लिन भरपूर आहे. आता मी पण आता जसं अरुण दादाचं बोललं किंवा सिद्धेश मिसाळचं, त्यांचं एक प्लस पॉईंट कसं होतं की डायरेक्टली ते वरती सरतायत तसेच ते कामं घेत आहेत करायला. हो, तो एक त्यांचा प्लस पॉईंट आहे की तेच मूर्तिकारही आहेत, त्यांना इथे अडलं तर माहिती आहे की आपण ते करू शकतो. हो हो हो. आता सिग्नेचर फेज बद्दल तर आपण भरपूरच बोललो, पण तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे तुम्हाला जो आवडलेला फेस अजूनपर्यंतचा तो कुठल्या मूर्तिकाराचा आहे?
एक्सेप्ट स्टुडिओ आणि एक्सेप्ट शरद आर्ट्स? नक्कीच जिथे माझं बालपण गेलं, तेजुकाया, झाड काकांचा चेहरा म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे श्रद्धा बसली आहे त्या चेहऱ्यावरती आणि लेजेंडरी आर्टिस्ट आहेत. मला असं वाटतं ह्या निमित्ताने मला एक गोष्ट थोडीशी मेन्शन करायची आहे, की बरेच पॉडकास्ट मी बघते. इन्स्टावरती पण ते छोटे-छोटे क्लिप्स येतात. त्याच्यामध्ये जी कंपॅरिझन केली जाते ना, की अरुण दत्ते की रेश्मा खातू, रेश्मा खातू का राजन झाड, राजन झाड का आहे. त्या लेजेंडरी माणसाला आमच्यामध्ये आणू नका. कारण ते माझ्या वडिलांच्या काळचे सगळे हे आर्टिस्ट आहेत आणि आता ते लेजेंड्स आहेत आणि आमची आणि त्यांची कंपॅरिझन नाही होऊ शकत. ती व्यक्ती म्हणजे त्यांचं झालं आता ते काळ त्यांनी खूप गाजवला. आता त्यांच्यावरती खातू असतील, झाड असतील, सारंग असतील आज आणि बागवे असतील. तर ह्यांच्यावर आपण काय वेगळं आता आत्ताची मुलं कोण तेवढ्या लेव्हलला नाही जाऊ शकत. आपण कितीही म्हटलं, किती आपण इंजेक्शनं दिली, हा अपग्रेडेड व्हर्जन, तो अपग्रेडेड व्हर्जन, तरी लोकांना जे जुनं ते सोनं हेच असतं. ते सगळे लेजेंड्स आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या पिढीशी कंपेअर करणं मला ते चुकीचं वाटतं. काही बऱ्याच पॉडकास्टवाल्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं राजन सरांचं नाव जे आहे ना, ते खूप अदबीने घ्यावं. त्यांना कोणाशी कंपेअर करू नये. ते लेजंड आहेत आणि त्यांना तसंच तुम्ही रिस्पेक्टफुलीच त्यांचं नाव घ्या. आणि त्यांचा चेहरा मनात बसला लहानपणापासून. म्हणजे मी तेजुकायात माझा जन्म आहे, बालपण गेले. आजही माझी तिथे घर आहे. त्यामुळे माझी आस्था जी आहे ती त्या गणपतीशी आहे. झाड तुम्हाला काकांचा कुठली चेहरा. अशी मूर्ती तेव्हाची आठवते काही? हां, खूप असायच्या ना. बैलगाडीवरती केल्यात मूर्त्या त्यांनी. ते हे ढोल वाजवताना असं हातात एक डफलीसारखं डफली होतं ते केलेलं आहे. त्यानंतर पिपाणी असं काही पिपाणी अशी तुतारी वगैरे तुतारी असं काही होती, असतं ना, तसं त्यांनी केलेलं आहे. खूप छान-छान त्यांनी क्रिएटिव्ह. त्यावेळेला त्यांचे वडील पण होते. काकांचे वडील. मी त्यांच्याच कारखान्यात लुडबुडत असायचे. फायबरचं काम चालू आहे किंवा काय. कारण मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला हो. त्यांचं ते काम चालू असायचं. त्यामुळे मला त्या कारखान्याचं देखील आणि कधी मला ते मी इतकं त्यांना जाऊन तिथे मस्ती करायचे, त्रास द्यायचे, पण कधी ते मला ओरडले नाही. कारण त्यांचं काम फायबरचं चालू असायचं. मी त्या कट्ट्यावर बसायचे मंदिराच्या वगैरे. त्यांना म्हणजे असा त्रास देण्याचाच प्रयत्न असायचा. कारण मला समजायचं नाही काय कसलं काम आहे. फक्त उड्या मारायच्या एवढंच माहिती होतं. पण कधी मला त्यांनी ओरडले नाहीत. आणि खूप छान ते काम मला बघता यायचं. कारण तेच वातावरण होतं तेजुकात देखील. कारण वडील तर करायचेच. त्यावेळेला गणेश टॉकीजला आणि लालबागमध्येच आपला कारखाना होता. हो. पण तो लांब होता आणि जवळ गणपती घडताना पाहायला मिळायचं ते झाड काकांचंच. कारण तेव्हा त्याच एका चाळीमध्ये 3 दिग्गज मूर्तिकार हो, होते. हो, हो. खातू, झाड आणि बागवे. बागवे. आणि तिघांची पद्धतही वेगवेगळी. म्हणजे वेगळी. आता कसं होतं म्हणजे बोलतात आता हा खातू फेस मोस्टली ह्यालाच लोकं कंटिन्यू करायला जातात अशी, की तो तसाच आपण देऊ शकतो का? पण तुमची जी चाळ 3 वेगवेगळे मूर्तिकार, 3 वेगवेगळे चेहरे आणि 3 वेगवेगळी काम करण्याची पद्धत. हो, हो, हो. ते ते लहानपणी बघून म्हणजे आता तेव्हा ते शिकण्याचं हे तर नव्हतं. हो. पण ते किती वेगळं वाटत होतं. खूप छान वातावरण होतं आणि त्यावेळेचे हे सगळे दिग्गज हं. कलाकार म्हणजे कामं मी पाहिली आहेत त्यावेळेला अगदी. त्यावेळेला अगदी मनातही नव्हतं, की असं आपण पुढे जाऊन करू किंवा देव आपल्याला ह्या स्थानावरती ठेवेल. हे मनातही नव्हतं. फक्त एक उत्सुकता म्हणून पाहायचे कलर काम किंवा काय असं. पण त्यावेळेला आत्मसात किंवा बोध घेण्यासारखं काही नाही. फक्त अंगात मस्ती होती. कारण खूप लहान होते मी त्यावेळेला. ज्यावेळेला काकांच्या कारखान्यात जायचे, झाड काकांच्या. आणि आता ही खरी गोष्ट आहे. कारण त्यावेळेला कोण कोणाची कॉपी नव्हतं करत. आता हो. आपण बघशील इव्हन मंडळं खूप मोठ्या हुशारकीने जातात. म्हणजे नवा चेहरा, नवा मूर्तिकार. पण तुम्हाला झलक जुन्याची का लागते? जर तुम्ही हं. अगदी इतकं मोठं मंडळ आणि तुम्ही खूप अगदी ह्याने इगोने सांगताय, की नवा चेहरा आणि नवा मूर्तिकार. म्हणता तुम्हाला खातूंच्या चेहऱ्याची झलक तरी कशाला दाखवायची आहे त्याच्यामध्ये? मग ते सगळंच नवीन असलं पाहिजे. मग ह्या बाबतीमध्ये ना मी मानते अरुण दत्तेला, मी मानते सतीश काकांना, भालचंद्र काकांना, राजू शिंदेला आणि बरेच म्हणजे आपल्या खातू कारखान्यातनं जे बाहेर गेलेले आहेत, जे अगदी खूप साहेबांना मानतात, माझ्या वडिलांना मानतात, राजू खातूंना मानतात, उदय खातूंना मानतात. इव्हन स्वतः वडिलांचे स्वतःचे भाऊ म्हणजे राजन काका असतील, उदय काका असतील, त्यांचेही चेहरे माझ्या वडिलांसारखे नाही. हो. किती डिफरंट त्यांनी आपला बिझनेस ठेवला. बरोबर. त्यांच्याकडून गेलेले जे शिष्य आहेत, ज्यांना आपण खरोखर शिष्याची पदवी देऊ शकतो, असे त्यांनी देखील चेहरे त्यांचे वेगवेगळे ठेवले. एक सतीश काकांचा चेहरा पटकन ओळखता येईल, की हा बरोबर. सतीश वळिवडेकरांचं काम आहे, भालचंद्र हं. काकांचं काम आहे. त्यानंतर हे अरुण दत्तेचं काम हं. आहे.
राजू शिंदेचं काम आहे. मग हे असतं की तुम्ही ऍक्च्युली ह्या बिझनेसमध्ये कलाकार म्हणून काय करता. तुम्हाला मग जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची कॉपी किंवा एखाद्या गोष्टीची झलक दाखवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअलमध्ये काहीच शिकलेला नाही आणि तुम्हाला ह्या बिझनेसची आजही भीती आहे हो. मनात. म्हणजे बाई मी जरा जरी कुठेही चुकलो तर कदाचित मला गिरायकं मिळणार नाहीत किंवा मग एक दुसरं माइंडसेट असतो की खातूनचा बिझनेस जो आहे तो ओढायचा. पण तो फार नाही ओढू शकत ना, त्याला पण एक लिमिट असणार आहे पुढे जाऊन. म्हणून आज अरुण खूप छान ग्रो करतोय. हो. त्याचा वेगळेपणा ठेवून हे मी त्याला मानलं. खूप मनापासून तो माझ्या वडिलांना मानतो आणि असे बरेच जण आहेत. म्हणजे मी खूप जणांची नावं घेईन. आज मी सांगू निलेश गावडे खूप दिग्गज आर्टिस्ट. म्हणजे आज त्यांची कामं तुम्ही पाहाल, त्यांनी जेवढे काही गणपतीपूर्वी केलेले आहेत आणि आताही यावर्षी त्यांनी तो ना शंकराच्या पिंडीवरती एक गणपती केला होता. अतिशय सुंदर गणपती केला आणि त्याच्यामध्ये जुन्याची झलक होती. मी स्पेशली ते आगमन बघायला गेले होते. निलेश गावडेंचा तो गणपती पाहायला गेले होते. खूप छान कलर काम आणि त्यांना ना तेच आवडतं. म्हणजे मला जुन्यासारखंच द्यायचंय कारण त्याच्यामध्ये ना खरी मजा होती. हो. आणि ते आर्टिस्ट सगळे हे कलाकार त्यांना मी मानते. कारण का त्यांनी कधीच ना आयत्यावरती आपलं राज्य चालवण्याचा प्रयत्न देखील नाही केला. स्वतःचं अस्तित्व उभं केलं. आज अरुणने किती स्ट्रगल केले मागे. आत्ता जाऊन कुठे त्याला ते म्हणतात ना त्याचं एक लोकांना तो दिसण्यात आला की नाही त्याने एक डेअरिंग केली आणि काम दिसण्यात आलं. तर त्याच्या मागे त्याची खूप वर्ष त्याचं स्ट्रगल आहे अरुणचं, राजू शिंदेंचं, सतीश काकाचं, भालचंद्र काका. आता ते नाही आहेत आपल्यात, पण असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खातूंकडनं शिकून गेले शिष्य म्हणून. पण त्यांनी खातू पॅटर्न कोणाचा धंदा बिझनेस आपण उद्ध्वस्त करावा ह्या नीतीने कधीच नाही गेले. त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं. आजही ते टिकून आहेत. मग मला आवर्जून म्हणायचंय की जेव्हा तुम्ही असं कॉपी करायला जाता कोणाची, तेव्हा तुमचं स्वतःचं काय असतं, तेव्हाही कॉपी केलं तरी हे खातूंचंच नाव निघणार आहे. हो. हे का डोक्यात येत नाही मला कारण नाही माझा ना कळत. मला आठवतं ना की आता ज्यावेळेला आम्ही बागवेलचाही पॉडकास्ट केलेला, हो, त्यावेळेला आम्ही बोललो की 2014-15 पर्यंतचं बघितलं ना भरपूर वेगवेगळे म्हणजे आता एक हो, घोलपांचा एक चेहरा असेल किंवा हो. माटवकरांचा एक खूप वेगळा चेहरा खूप वेगळं होता. काम आहे. हो, झाडांचे वेगळे चेहरे होते म्हणजे एक तो जो जुना होता तो छोटे कानवाला आणि नंतर आता तो हो, मोठे कानवाले हो, गणपती. हो, हो. बागवेंचे एक वेगळं म्हणजे ज्यावेळेला ते गणेश गल्ली बनवायचे तो एक वेगळा चेहरा आणि बाकीचे एक वेगळे चेहरे सगळे. हो, हो. त्यानंतर सतीश दादा आणि भालचंद्र काकांमध्ये पण दोघं एकाच इथे करायचे पण चेहरे ना वेगवेगळे वेगळे होते. असायचे हा. एकाच कारखान्यांमध्ये काम करून पण. मग मी तेच म्हणते स्वतः त्यांचे सख्खे भाऊ म्हणजे राजन खातू किंवा उदय खातू ह्यांचेही चेहरे वेगळे आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये ना ह्या लोकांनी खूप म्हणजे नीतिमत्ता पाळली. पण आता आजकालची जी मुलं आहेत त्यांना काही नको आणि अशाने बिझनेस हा लॉंग टर्म नाही टिकू शकत. हे दिसतंय चित्र. खूप काही गोष्टी कानावर ऐकायला येतात, काही होतं. तुम्ही मॅनेजमेंट सांभाळू शकत नाही, तुमच्याकडनं कारागीर सांभाळू शकत नाही. जे माझ्याकडनं घेऊन गेला ते तुम्ही टिकवलं नाहीत. आणि असं नाही आणि आता असं झालं की ते गेल्यानंतर त्यांना उद्या माझ्याकडे यावंसं वाटलं तरी ते रस्ते बंद आहेत. कारण माझी मी टीम बंद केली आहे. बंद इन द सेन्स बंद नाही, कोणीही येऊ शकतं. शेवटी मी त्यांना फॅमिलीच मानते आजही. तर माझ्या वडिलांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. पण कसं असतं प्रत्येकाला मनात तर थोडी झिझक असणार ना, की मी आता कसं हिच्याकडे जाऊ, त्यावेळेला मी हिला सोडलेलं. असं असतं ते चेहऱ्यावरनं दिसतं तुम्ही असे कुठले माणसांच्या. आलेत का की जे जे नाही रे, मी गेलेले चेहरे वाचलेत. मला असं रस्त्याने येता जाताना दिसतात आणि मग ते डोळ्यामध्ये दिसतं की काहीतरी आपण हिच्या बाबतीत रॉंग केलं आणि ते चेहरा त्यांचा सांगून जातो. पण मग माझ्याकडे काही बोलायला नसतं, त्यांच्याकडे काही बोलायला नसतं आणि खूप असे 1-2 प्रसंग दॅट मी ऑकवर्ड सायलेन्स. ऑकवर्ड सायलेन्स हां, ते होतं. आणि कसं थोडंसं एक मुलगी असल्यामुळे किंवा काही गोष्टी अरे हिला काय येतंय, हिला काही काय मूर्तिकार आहे का, ही कसं काय कंटिन्यू करणार, हे जे तो एक माहोल क्रिएट केला गेला होता आणि कॉन्फिडन्स लोकांचा जावा म्हणून बऱ्याच गोष्टी क्रिएट केलेल्या होत्या. पण त्याच्यातनं पण आज जर मी उभारी घेते कारण मला हे टिकवायचंय. मग ते थोडंसं खूप जणांना जे मेल इगो आहेत त्यांना नाही पटत किंवा त्यांना नाही पचत असं आहे. पण मला त्यांच्या पचण्याशी वगैरे घेणं देणं नाही. कारण मंडळ बघताना मला मुलगा आहे की मी मुलगी हे नाही बघत. मी काय काम देते हेच बघतात. आणि आज ज्यांनी नावं ठेवली त्या सगळ्यांनी ताडदेवच्या राजाला टाळ्या वाजवल्या आहेत. त्या सगळ्यांनी त्या ताडदेवच्या राजाला आलिंगन घेतलेलं आहे. हे मला माहिती आहे. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले आहेत ताडदेवचा राजा पाहून. मग ते करण्यासाठी कोण होतं? मीच होते ना. आणि यावेळेला मी कुठलाही म्हणजे मी इतकी स्वतःला डिसिप्लिन लावलं
कारण बऱ्याच वर्ष आपण जेव्हा म्हणतो ना कारखान्यात काय लॅक करतं, कारागीर आहेत किंवा काय आहेत, मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या, ऑप्शन्स ठेवले. त्यानंतर स्वतःला सुद्धा डिसिप्लिन लावलं. ते खूप इम्पॉर्टंट होतं, की आपला आळस जो आहे ना, तो आळस झटकून स्वतःला डिसिप्लिन लावणं प्रत्येक कामाच्या बाबतीत. थोडा वेळेआधी त्यांना काम करून देणं. म्हणजे उगाचच घाई-घाई नाही, पण ती सुबकता पण दिसली पाहिजे. हे मी खूप प्रयत्न माझे चालू ठेवले. मग आता जसं तुम्ही हे बोलला ना, की एक वुमनचं हे हां. बायका म्हणून. पण मग बाबी बांदेकरांची ही मुली होती, हो, ते हो. करा. मग तुम्ही त्यांच्याकडून म्हणजे असं काही कधी सगळ्याकडून काही ना काहीतरी बोलतो ना आपण थोडंसं शिकतो. हो. मग तिथून असं काही बघितलं माझं की बोलणं होतं त्यांच्याशी. म्हणजे काही आता पी-ओ-पीचे काही मुद्दे असतात किंवा काय. त्याही 5 जणी आहेत आणि त्या संपूर्ण म्हणजे सगळा कारखाना सांभाळतात. त्यांचे जे हसबंड आहेत ते सुद्धा त्यांना तेवढी साथ देतात. पूर्ण फॅमिली त्या कारखान्यामध्ये उतरलेली आहे. आणि त्यांना एक म्हणजे भावंडच आहे, एक फॅमिलीच आहे. त्यांना खरं म्हणजे कोणाची गरजच नाही, कारागिरांचीही नाही मला तर वाटतं. कारण त्या खूप स्ट्राँग लेडीज आहेत. पण कसं आहे इथे त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन म्हणजे त्यांची हिंमत. त्या ज्या पद्धतीने बोलतात ना एकदम बिनधास्त सडेतोड, ते त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आणि जे बिनधास्त कामं घेतात, म्हणजे ते मुरलेत त्याच्यामध्ये. खूप त्यांचा एक मला ना पर्सनॅलिटी, त्यांचा ऑरा ना, त्या 5ही जणींचा मला खूप आवडतो. ज्या पद्धतीने ते कारखाना हँडल करतात ॲज अ फॅमिली हां. असं आता माझ्याकडे मी फॅमिली नाहीये. माझ्या प्रत्येक फॅमिलीचे बिझनेस वेगवेगळे आहेत. निखिल हो. वेगळा करतोय, काका वेगळे. हे पप्पांपासूनच होतं आधी. मी इंडिव्हिज्युअल आहे. म्हटल्यानंतर मला फॅमिलीला घेऊन चालता येणार नाही. मी नक्कीच सल्ले घेते, अप्रिसिएशन घेते. माझं कौतुकही फॅमिलीतून होतं आणि आम्ही एकमेकांसाठी कन्सर्न पण असतो. काय बरोबर. प्रॉब्लेम कोणाच्या कारखान्यात नको व्हायला. हे आम्ही इतके आमचे धागे आम्ही सांभाळून ठेवलेले आहेत. आणि फक्त प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल आहे. हाच फरक आहे. आणि विजय खातू हे नाव खूप मोठं आहे. आणि ती जागा भरण्यासाठी मी योग्य का तू योग्य? तू योग्य का मी योग्य? आता ही जागा रिकामी झाली. मग ही मुलगी हिला तर काही येत नव्हतं आधी. मग ही कशाला इथे आहे? मग हे डिसिजन हेच घेणार. पण आता म्हणजे आता माझा एक अनुभव म्हणून आता हां, मी पण जे कामं करतो आता आता जे शेल्याचंच मी बोललेलो. हां. माझ्यावरती एक मुलगीच आहे. हो. तिच्या हाताखाली मी पण कसं आहे माहीत आता काही-काही वेळेला कळायला हवं, की त्यांची ही डोकी आहेत ना, ही वेगळ्या पद्धतीने हो. चांगले चालतात. हो, हो, हे हो. ऑल बिझनेस माइंडेडच्या ह्याच्यामधून. आता हो, आम्ही हो. पण ज्यावेळेला बिझनेस सुरू केला, म्हणजे हेच होतं, की मला माहिती आहे मला कुठे बोलायचंय, तुला माहिती पाहिजे, की तुला कुठे बोलायचंय. मला माहिती आहे, की मला कुठे थांबायचंय ते. हां, हां, हां. व्हाईस वर्सा. हे कुठे पण ॲक्चुअली पण मुली चांगलं काम करतायत, याही फील्डमध्ये. नाही आणि तेच झालं हां. ना कालांतराने म्हणजे आता म्हण ना तू 23, 24, 25 मला खूप चांगले हं, लोकांचे अनुभव आले. परत जुनी मंडळं जी काही हं. आहेत, ती कॉन्टॅक्ट करायला लागली. म्हणजे तुम्हाला फायनली मुलगा आणि मुलगीचा पण कोण, फरक कोण, नाही पडत. कोण, कोण आले कॉन्टॅक्ट बरेच करायला? आहेत, नावं बरेच आहेत. जसं की जसं की जेव्हा मी त्यांच्या मूर्त्या एक्सेप्ट करेन, कारण मी एक क्रायटेरिया ठेवलाय. आता जर तुम्हाला परत यायचंय, तर तुम्हाला ह्या बजेटमध्येच यायचंय आणि मग ते त्यांच्यावर डिसिजन आहे. कारण मग असं नको व्हायला मी त्यांचं नाव सांगितलं बजेट पण त्यांना माझं परवडणं आवश्यक आहे. बरोबर. कारण मग अननेसेसरी आपण एखाद्या मंडळाची हं, हे करतो असं होईल ना. त्यामुळे बरीच मंडळं आहेत. कोल्हापूरची आहेत, हं. हैदराबादची आहेत, गुजरातची काही मंडळं मुंबईचे, आहेत, मुंबईची देखील आहेत. दक्षिण उपनगरातली मुंबईचे. दक्षिण मुंबईची मला एका-दोघा जणांनी सतत कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ज्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकत आहे. उपनगरातली भाद्रपदासाठी, मागीसाठीही खूप होती. त्यांनी कॉन्टॅक्ट केलेले आहेत. पण कसं आहे मला माझंच सध्या मला खूप काम दाखवायचंय. आपण जस्ट 23 पासून खूप छान सुरुवात केली आहे रे. हं, पण अजून जे असतं ना, की मागीत खूप छान दाखवणं, भाद्रपदात ताडदेवसाठी अजून काहीतरी वेगळं आणि खूप छान करणं अजून बाकी आहे. हं. जेव्हा मी ते दाखवेन सगळे काम, त्यानंतर मी थोडी माइंडने सेट सेट होईन, की नाही आता मला म्हणजे मी क्वांटिटी घेईन आणि तुम्हाला काय फरक आहे मग 23 म्हणजे तुम्हीच जे हां. बघितलं, की तुमचंच 23चं काम आणि तुमचं ह्या वर्षीचं? खूप फरक आहे, खूप फरक आहे. म्हणजे त्या 22 ही नुकतीच लागलेली हं, ठेच होती आपल्याला. 23 मध्ये आपण जस्ट माणसांची बांधणी केली. एक आउटपुट चांगला आला, म्हणजे बऱ्यापैकी आला. मग त्यानंतर 24 आणि 25 हे म्हणजे प्रोग्रेसचे वर्ष होते. हं, ह्याच्यामध्ये सतत मी बदल करत गेले माझ्या कामामध्ये. मी म्हटलं ना, अगदी मी बसलेला गणपती देखील हलवून बघते, इतका मला ना चंदनवाडी शिकवून गेलाय. म्हणजे तो ट्रॉमा अजून आहे माझ्यामध्ये. कारण मी खूप घाबरते. कारण कितीही झालं तरी ती देवाची मूर्ती, आपली धर्माची विटंबना नको. खूप काही गोष्टी आहेत त्यामागे. म्हणजे माझ्याकडून मला कुठलीही चूक आता करायची नाहीये.
आणि मी म्हणूनच का हळू पावलं उचलते किंवा का मी कमी गणपती करते की मला ह्याच्यात तर आधी सफिशियंट होऊ देत प्रॉपर. आणि तसं बघायला गेलं तर क्वांटिटी तर पप्पा गेल्यानंतरही मी सांभाळतच होते. बरोबर. सिद्धेश तर कामच बघत होता. आज मंडळ किंवा कुठल्याही कंप्लेंट्स आले किंवा काय आलं तर त्या माझ्याकडेच यायच्या. कारण 17, 18, 19 ही क्वांटिटी मी पाहिली आहे का, किती टीम लागते, काय लागते ह्याचाही मला अंदाज आहे. त्यामुळे फार मला ते अवघड नाही आहे की मी क्वांटिटी वाढवली आणि मला येणारच नाही, असं नाही आहे. मी तेही पाहिले आणि हेही पाहिले. पण आता सध्या मला काही मंडळांना खूप छान लेवलचे मूर्त्या द्यायच्या आहेत आणि ती जे माझी इच्छा पूर्ण केल्यानंतर म्हणजे ऑब्व्हियसली मी करणारच आहे. मी ते मनापासून ठरवलेलंच आहे ज्या मंडळांना मला द्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर मी नक्कीच क्वांटिटीमध्ये वाढ करेन. तर आता तुम्ही कांदिवलीच्या श्री करतातच आहे, पण तो सोडून अजून कुठलं मागितलं मंडळ आहे की ज्याच्यासाठी म्हणजे ती मूर्ती बघायला तुम्ही एक्साइटेड असाल? सम्राट चारकोपचा झाडकाकांचा गणपती. त्यानंतर अरुणकडे पण एक गणपती आहे, तोही बघायचा आहे. शेवाळेचा गणपती पाहायचा आहे मला, की मागीमध्ये तो कसं छान काम देणार आहे हे मला उत्सुकता आहे. आणि कुंभारवाड्याचा आपला मानाचा गणपती, तो म्हणजे सिंपल असला तरी ना ते मागीत ते रूप पाहून खूप आनंद वाटतो. आणि खास म्हणजे सम्राटच झाडकाकांचा, अरुणचा आणि शेवाळे, हे 3 गणपती मला, तिघांचे गणपती मला पाहायची खूप जास्त इच्छा आहे. तर ते जसं आता हा पॉडकास्ट घेतोच आपण, पण आधीचाही पॉडकास्ट झाला तोही जसं मी बोललो तो हिट झाला. पण तसंच त्या पॉडकास्टवर टोमणेही भरपूर आले. तर हां, ते हां. कसे काय बघतात? प्रशांत सुवर्ण आपले लिखाई आर्टिस्ट, तर त्याची पॉडकास्ट होती, त्याच्या खाली ते काही कमेंट्स होते. तर मला असं वाटतं इतकं मोठं मंडळ आणि तुम्ही खूप अगदी कोणाच्या इंस्टाग्रामला जाऊन कमेंट करावी लागते, म्हणजे तुम्ही हरलात की जिंकलात हाच तुम्ही विचार करा. आणि गणपतीच्या बाबतीत हारणं जिंकणं हे मला आवडतच नाही. ते खूप ईर्षेने घेतल्या गेल्यात ह्या गोष्टी. म्हणजे त्यांच्या जिव्हारी तो घाव लागलाय असं मला वाटतं. आणि ते जास्त कळतंय लोकांना की तुम्ही कुठेतरी ॲज अ मंडळ म्हणून चुकलात. हे लोकांना, लहान-लहान मुलांना कळतंय. त्यामुळे ते नखं बघून ते काय तोंड घेऊन असं काहीतरी असा तो डायलॉग होता त्यांच्या कमेंटमध्ये. तर ते तुम्हीच आहेत. तुम्ही तुमच्याबद्दलच लिहिलंय. कारण का जर मी बोलले आहे तर अशी नाही, बरीच मंडळं होती ना आपल्याकडे. म्हणजे पप्पांच्या काळातही होती, मीही केली. अशा कितीतरी जो मी माझ्या पॉडकास्टमध्ये त्या रीलमध्ये डायलॉग मारला त्याच्यावरनं ते कमेंट होती. तर असे कितीतरी मंडळ आहेत ज्यांच्याकडे हा आज चेहरा नाही. आता हे माझा बिझनेस आहे आणि तो चेहरा हे माझं प्रॉडक्ट आहे. म्हणजे देवच आहे तो, पण माझं ते प्रॉडक्ट आहे. तर मी माझ्याच प्रॉडक्टची वाहवा करणार. ती माझी ॲडव्हर्टाइजमेंट झाली. मी माझ्या पॉडकास्टमध्ये मी तेच बोलणार. मी दुसऱ्यांची स्तुती का करणार? मी माझीच करणार ना स्तुती. आणि जे सर्व मान्य आहे, लोकांनाही मान्य आहे तो चेहरा. तर आज जर तो कोणाकडे नाही आहे, तर मलाही असं वाटतं ना पुन्हा त्या रूपामध्ये ते गणपती दिसावेत. म्हणजे मी सोडलेलं मंडळ नाही. जे जसं माझ्या मनात, फॉर एक्झाम्पल आज तो चंदनवाडीकडे चेहरा नाही आहे किंवा अशी गुंदवलीकडे तो चेहरा नाही आहे. अशी बरीच मंडळं त्याही वेळेला करत होतो. कुलाब्याचा लाडका, तिकडेही तो चेहरा नाही आहे. त्यामुळे असं आपल्याला वाटतं की खूप जणांकडे तो चेहरा होता आणि आता तो त्यांच्याकडे नाही. म्हणजे तुम्ही त्या चेहऱ्याला मुकलात. असं माझं एक इमोशनल म्हणतात ना आपण, त्या चेहऱ्याच्या रिलेटेड माझं ते बोलणं होतं. आता कोणी ते कशा वेने घेतलं माहिती नाही. खरं तर काही जण, काही मंडळ जे सोडलेलं मंडळ, तेच मंडळ फक्त एकमेव की जे फक्त फिनिशिंग पाहत होते. त्यांनी वर कधी चेहऱ्याला पाहिलंच नाही. ते खूप गोंधळलेले आहेत. दे हॅव लॉट ऑफ ग्रुप्स आणि खूप सगळ्या गोष्टी आहेत. पण कसं आहे माहिती आहे की शेवटी तुम्ही लोकांना, भक्तांना मॅनिप्युलेट नाही करू शकत. आज बऱ्याच जेव्हा मी चुकीची कामं देत होते, की जेव्हा माझं काम गणपतीचं बरोबर नव्हतं, माझ्याकडनं चुका होत होत्या, तेव्हा ह्याच लोकांनी मला ट्रोल केलेलं आहे. बरेच लहान मुलं असतील, मोठी असतील, जे सोशल मीडियावर असतात. तेही कमेंट मी पाहिलेत, वाचलेत. पण मी कधी कोणाला रिप्लाय नाही द्यायला गेले. कारण का मला माहिती आहे माझ्या कामामध्ये मला सुधारणा करणं आवश्यक आहे. कारण हेच आहेत की ज्याच्यामुळे आज माझं काम चांगलं होतंय. त्यामुळे मी खूप पॉझिटिव्हली ते घेतले ते सगळे कमेंट्स. आणि मग आज ताडदेव राजा किंवा कांदिवली श्री चांगला होतोय, तर जी त्यावेळेला मला लोकं नावं ठेवत होती, आज ती मला माझं कौतुक करतायत. सो माझ्यासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मग आज जेव्हा तुम्ही एखाद्या निर्णयामध्ये तुमच्या चुकता किंवा काही भले ते मी सोडलंय, मान्य आहे मला. पण जेव्हा तुमचा एक डिसिजन असतो, जेव्हा तुम्ही लोकांना मॅनिप्युलेट करायला जाता, नवा रूप, नवा चेहरा, हे मॅनिप्युलेशन आहे. आणि परत तुम्हाला जुन्याची झलक दाखवायची असते. तुम्ही लोकांना उल्लू नाही बनवू शकत. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही तिथे फसलात,
आणि मग तेव्हा तुम्ही इझिली ते कॉम्पिटिशन घेत नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की बापरे, म्हणजे हे तरी पण म्हणतात ना, माझाच रेडा गाभण, असं ती ती गत झाली ती. तर ते जेव्हा मी कमेंट वाचली मला खूप हसायला आलं. कारण का ज्यांना भाव खाऊन जायचं होतं, ताडदेवचा राजा सिम्प्लिसिटीने आले माझ्याकडे, गणपती घेतला, छान व्यवहार माझ्याशी ठेवला आणि ते गेले आणि खूप रुबाबात गेले. ब्रिज पलीकडे त्यांचा गणपती घेऊन गेले, तो चेहरा घेऊन गेले, त्यांचा झाला तो चेहरा. आता एक आयडेंटिटी झाली त्यांची. सो तुम्ही जेव्हा कुठल्या बाबतीमध्ये मूर्तिकाराशी व्यवहार करताना वगैरे चुकता, तेव्हा ह्या तुमच्या चुका तुम्हाला दाबून ठेवायच्या. तुम्हाला समोरच्याला खाली पाडायचंय. म्हणजे बाई तूच चुकीची. असं पण लोकांना तुम्ही उल्लू नाही ना बनवू शकत. लोकं तेच बघणार. जे मी मूर्ती दाखवणार तेही ते बघणार. जी तुमची मूर्ती तुम्ही आणलेली तेही ते बघणार. लोकांनी खूप वर्ष जे पाहिलंय, तेच त्यांना बघायची इच्छा असते. लोकांना मॅनिप्युलेट नाहीच करू शकत आपण. मी म्हटलं ना, मग मला तुम्ही हे नावं सगळे असे ठेवणारी पण कमेंट्स वाचले का? म्हणजे आता माझे मला पॉडकास्ट स्क्रीनशॉट येतात ना, म्हणजे खूप जण मला ताई हे बघ हे असं आलं आणि खूप जणांनी त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवले. पण मी त्या व्यक्तीलाही तेवढं फारसं महत्त्व देत नाही. कारण का मी एकदा ती मंडळ सोडलं म्हणजे मी सोडलं. मला पुन्हा त्याची अपेक्षा नाही, कारण आपण सोडतोच का रिझनसाठी, ते रिझन दुरुस्त होणारच नाहीये. त्यामुळे मला पुन्हा त्या मागे वळून बघायचंच नाहीये. पण मग एकदा मीही सोडलं, तुम्हीही गेलात दुसरीकडे. मग तुम्हाला पुन्हा त्या कुरघोड्या का करायच्या आहेत? कॉपी करायची नाही आणि ह्याव नाही तर कोणी कॉपी केली? तुम्ही करताय. ते तर ओरिजिनल घेऊन गेले. तुम्ही झलक तरी दाखवता कशाला? झलक पण दाखवू नका तुम्ही त्याच्यामध्ये. तुम्ही एक तर एका निर्णयावर तुमच्या ठाम राहिलं पाहिजे. खूप मोठं मंडळ आहे. एखाद्याचे तिकडे जाऊन कमेंट करणं वगैरे हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही रिप्रेझेंट करता त्या मंडळाला. आज मला किती लोकांनी मूर्तीसाठी हिला काही येत नाही, ह्याव नाही, त्याव नाही, सगळं किती काय काय बोलले. पण आज त्याच कमेंटमुळे आज मी स्वतःला माझ्या कामामध्ये प्रोग्रेस केली, डिसिप्लिनमध्ये आणलं. आज 23, 24, 25 आज माझी प्रोग्रेसच लोकांना दिसते आणि जी लोकं नावं ठेवत होती त्यांनीच आज माझं भरभरून कौतुक केलंय. कारण त्यांना पर्सनली माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना माझ्याकडून खातूनचं काम एक्सपेक्टेड होतं. ज्या मोमेंटला मी त्यांना ते काम दाखवायला सुरुवात केली, ताडदेवच्या राजाच्या थ्रू किंवा कांदिवली श्रीच्या थ्रू, त्याच लोकांनी माझं खूप कौतुक केलं. आणि त्यावेळेला ना लोकं विसरली की अरे हिच्याकडनं हे मंडळ गेलं. लिटरली लोकं विसरली. म्हणजे इतका कौतुकांचा वर्षाव माझ्यावरती झाला होता. म्हणजे ते जे लोकांना वाटत होतं ना, अरे बापरे, आता काय स्टुडिओ खाली पडतोय की काय? म्हणजे ऑलरेडी हिने गणपती कमी केलेले आहेत. आता परत हिने हा हार्श डिसिजन घेतलाय. पण तसं झालं नाही. म्हणजे ही देवाची कृपा, वडिलांची कृपा. कारण का बघ, माणसं आपलं नशीब बदलायला जातात. म्हणजे आम्ही नसलो तर बघू ना हिचं काय होतंय. पण तुम्ही ठरवणारे कोणी नाही. तो भगवंतच ठरवतो. त्यामुळे माणसाने इगो आपला देवाच्या पायाशी ठेवावा आणि जो मी नेहमी ठेवते. बाकी जसं होईल तशी जशी श्रींची हां, इच्छा. जशी श्रींची इच्छा. आता जसं कमेंट, काही कमेंट तर अशा होत्या ना की लोकांना तुम्ही जे रिझन दिलं की का तुम्ही सोडलं, ते हां. खरंच वाटत नव्हतं. म्हणजे बरेच जण बोलले की बजेट हा इश्यूच असू नाही शकत. हो, असे त्याच पॉडकास्टच्या खालती कमेंट्स होते. माहिती आहे. हां, हां. तर मला सांगा ना की नेमकं तो बजेटचा इश्यू काय आहे मी आणि मग तो चेक दाखवायला गणपतीवर. तयार आहे. म्हणजे मला ऑफिशियली जे चेक येतात ना, ते दाखवायला तयार आहे. त्यानंतर मी स्वतःहून सोडला हेही माझ्याकडे आहेत. कारण फोन समोरनं आलेले आहेत. मी फोन नाही केले. त्याच्यामुळे माझ्याकडे त्याही गोष्टी आहेत, ज्यांना असं वाटतं बाई नाही त्यांची जायचीच तयारी होती आणि मग ते असं आणि तसं. असं काही नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे प्रूफ आहेत आणि ते द्यायची गरज नाही. शेवटी बघा कितीही झालं ना, माझं त्या गणपतीशी काही वाद नाही आणि त्या कार्यकारिणीशी, म्हणजे जे पदाधिकारी ज्येष्ठ, ज्यांना मी खरंच मानते, लहानपणापासून बघत आले किंवा मी हे सांभाळायला घेतलं स्टुडिओ, तेव्हापासून मी त्यांना बघत आले आणि एरियातलेच आहेत शेवटी माझ्या. त्यांच्याशीही माझा काही वाद नाही. खूप चांगली मुलं देखील आहेत, जी स्टुडिओशी अजूनही म्हणजे त्यांचं स्टुडिओचं हित बघणारी आहेत. म्हणजे म्हणतात ना, माझा विठ्ठलाशी वाद नाही, विठ्ठलाच्या बडव्यांशी आहे, जे आजूबाजूला असतात. तर अशा काही 1, 2, 4 टकली आहेत, की म्हणजे जी योग्य नाही आहेत मंडळासाठी आणि मूर्तिकाराच्या माझ्या दृष्टीने. त्यामुळे मी तेच एक रिझन आहे, की ज्यासाठी मी त्यांना सोडलं होतं. आणि बजेट आज इतकी वर्ष, म्हणजे वडील 150 गणपती करत असताना तो एखादा गणपती स्वस्तात जात होता.
आणि माझ्याकडे 10 गणपती असताना, म्हणजे 22 नंतर 10 गणपती असताना जर मी तो गणपती करते स्वस्त्यात वडिलांच्याच बजेटमध्ये, जे काही फार त्यांचे टक्केवाढ अगदी टक्क्यानुसार व्हायची, मग मी खिशात नाही करायचे, मग तेव्हा मी बजेट का नाही पाहिलं? मी माझ्या खिशातनंच देत होते ना. बजेट हे मी साधं सोपं लोकांना कळेल हे उत्तर देते. बजेट हा नक्कीच पॉईंट आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्या चेहऱ्याची नसलेली किंमत. तुमच्याकडे असून तुम्ही चेहरा बाहेर शोधताय. काय आहे हे? आणि बरं तुम्ही दुसऱ्या मूर्तिकाराकडे करताय, त्यात पण तुम्हाला तीच झलक पाहिजे. म्हणजे तुमची मेंटॅलिटी, सायकॉलॉजी हल्ली आहे का? म्हणजे तुम्हाला कळतंय तुम्हाला नक्की मंडळाला कुठे घेऊन जायचंय? म्हणजे फक्त आपण आगमन करतो म्हणून आपण स्मार्ट आहोत किंवा आपल्याला आगमन डोक्यावर लोकांनी घेतले, असा विषय नाहीये. जसं पूर्वी मंडळ होतं, जशी ज्येष्ठांनी ते चालवलं, ते खूप वाखाणण्यासारखं होतं. आणि आज ज्येष्ठ त्या मंडळातले आहेत, त्यांचाच बेस आहे हा. त्यांचाच आज आशीर्वाद आहे, आज मंडळ एवढ्या मोठ्या लेवलला आहे. तेच खरं तर ह्या यंगस्टर मुलांना सांभाळून घेत आहेत बिचारे. कारण ते सुद्धा काही आपापल्या पदावर ते श्रेष्ठ आहेत. इंडिव्हिज्युअली जे कुठेही काम करत असतील, मग ह्या मुलांच्या अग्रेशनला ते का सामोरं जातील? ते काही बोलू शकत नाहीत यामध्ये. कारण प्रत्येकाची एक वेगळी पोस्ट आहे आपापल्या पर्सनल लाईफमध्ये, त्यांची खूप चांगली व्हॅल्यू आहे किंवा त्यांची चांगली पदप्रतिष्ठा आहे. आणि मग मंडळाच्या ह्याच्यामध्ये एकमेकांच्या अंगावर जाणे, हे मग ते स्वतःचं काय डाऊन करून घेतील इमेज, ह्यासाठी ज्येष्ठ ह्याच्यामध्ये कदाचित बोलत नाहीत असं मला वाटतं. कारण ती एक खंत आहे की ज्येष्ठ बोलत नाहीत. मला ह्या म्हटलं नाही, आजूबाजूला जे 3-4 जण आहेत त्यांच्याशी मला डील नाही करायचं. त्यांची पद्धतच विचार करण्याची वेगळी, जी मला पटली नाही. आणि खूप रिसेंटली ते ह्या गोष्टीमध्ये इन झाले. म्हणजे 2023 पासून मला असं वाटतं ते ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व जास्त झाले आणि मला तेव्हापासूनच ते खटकायला लागलेलं. आणि 24 मध्ये मी फायनली डिसिजन घेतला की 25 साठी मी हे मंडळ नाही हे करणार. त्यामुळे बजेट हा सेकंडरी इश्यू आहे, पण मुळात तिथे जी काय म्हणतात तुमचं नाक खुपसणं प्रत्येक गोष्टीमध्ये, ते मला नाही पसंत पडलं. पण असं वाईट वाटलं ना की तो गणपती गेला त्याचा, म्हणजे मंडळाचा झालं, तो गणपती गेला त्याचं वाईट हे होतं का? की इतके वर्ष तो बघते, म्हणजे खातू साहेबांच्या वेळेपासून तो तसंच आहे. हां, म्हणजे हां. वेलिंग मास्तरांनंतर तो खातू साहेबांकडे डायरेक्टली हो, गणपती हो. आलेला. मग आताही तो त्यांच्या शिष्याकडे गेलाय ना. तोही त्यांच्या शिष्य परंपरा आपण चालू ठेवली. कुठे आपण ती परंपरा मोडली आहे. कारण का मला नाही पटत काही गोष्टी त्या मंडळाच्या, नाहीच पटल्या आणि यापुढेही पटणार नाहीत. म्हणजे त्या मंडळाकडनं मला कोणाशीही, म्हणजे म्हणतात ना, माझी वैरभावना नाही आहे. शेवटी तो गणपती आहे आणि माझ्या मनातला गणपती आहे. देवाशी मी नेहमीच कनेक्टेड राहणार. आणि पण कधी म्हणजे म्हणतात ना, काही त्या 3-4 टकल्यांमुळे त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे, सायकॉलॉजी आहे, मॅनिप्युलेशन करण्याची पद्धत आहे, लोकांना म्हणजे मॅनिप्युलेट करतात असं. तर हे कुठे कुठे कमेंट करणं वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं त्यांचं चालू असतं. तर हे मला नाही आवडत ही डोकी. सिंपल राहा, साधे राहा. जसं मंडळ घडलं होतं, ज्येष्ठांनी तुमच्या हातात दिलं, तसं ते मंडळ असलं पाहिजे. नाहीतर ते पटकन एका झटक्यात खाली यायला पण वेळ नाही लागणार. कारण मी बघितलंय स्ट्रगल काय असतं, काय प्रवास असतो. काही चुकीच्या निर्णयांमुळे आपण त्या गोष्टी गमावून बसतो. आणि मला एकच वाटतं, जो मुद्दा तुम्ही उचललात 2025 मध्ये, नवा चेहरा आणि नवं रूप, नवा मूर्तिकार, तर ते नवं रूप दिसू देत. कुठल्या जुन्या मूर्तिकाराची झलक नको दिसायला. तुमची जी हट्ट आणि जिद्द आहे ना, मग त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही खातूंकडेच वळताय ना. मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स नाही का, असं वाटतं कधी पण कधी. समजा अगर ती माणसं नसली हां. इन फ्युचर कधी, तर परत तो गणपती कराल का? ह्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. पण नक्कीच बजेट मला त्यावेळेला नक्कीच बजेट असणार अपेक्षित. बजेट असेल तर नक्की मी गणपती कुठलाही करायला तयार आहे. चंदनवाडीसाठी हे रूल लागू नाही आहेत. पण चिंतामणीसाठी वगैरे किंवा इतर कुठलीही मंडळ मी जी सोडली आहे, चिंतामणी सोडला, तर नक्कीच बजेट असेल तर करेन. पण मला कुठेही काय म्हणतात ते, त्रास देणारी माणसं नको. जे खूप बाहेरच्या लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे ती त्रास देणारी माणसं नको. जय गोड गणपती. जय गोड गणपती. तसंही जाता जाता एक शेवटचा प्रश्न, भाद्रपदाला तिसरा भाग पण करूया का? कुठला? भाद्रपदचा हा एक हा, भाग झाला, तो एक भाद्रपदला अजून एक तिसरा भाग करूया का? नक्कीच करू ना. श्रीची सक्सेस पार्टी करू आणि भाद्रपदही करू.
कारण का गणपती जो आहे माझा, मला माहिती आहे मी काय त्यांना देणार आहे किंवा काय. आणि भाद्रपदची देखील तयारी आत्तापासूनच सुरू आहे. त्यामुळे दोन्ही करू. ठीक आहे ताई, धन्यवाद. तुम्ही इतका आम्हाला वेळ Thank you. दिलात त्याबद्दल Thank आम्ही आपले आभार आहे. आणि सक्सेस पार्टी करूयाच. आणि तिसरा भागही आपण लवकरच सीझनला घेऊ. नक्की, नक्की. तोपर्यंत पीओपीचं पण कळेल काय होतंय ते हो. मार्च नंतर. येस. धन्यवाद. थँक यू. इतकं म्हणून मीही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.